जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील कारभारी समजले जाणारे जिन्सीवाले यांनी स्थापन केलेला मुजुमदार गणपती अतिशय जागृत तसंच नवसाला पावणारा गणपती म्हणून परिचित आहे। स्वप्नात निर्देश झाल्यानंतर मुजुमदाराने उत्खनन केल्यावर हा वालुकामय गणपती प्रगट झालाय। या मंदिराला देखील 350 वर्षांहून अधिक वर्षांचा ऐतिहासिक असा वारसा लाभलाय। जळगाव जिल्ह्याच्या पश्चिम उत्तर दिशेला असलेल्या चोपडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुजुमदारांचा मोठा वाडा होता। मुजुमदार हे मराठवाड्यातल्या जिन्सी गावचे मूळचे रहिवासी असल्याचं सांगितलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मुलखाचे कारभारी म्हणून जिन्सीवाले यांची ओळख होती। पूर्वी हे मंदिर भग्नावस्थेत होतं। नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। पूर्वी गणपतीचं मुख पूर्वेला आणि मंदिरात प्रवेश मात्र पश्चिमेकडून होता। मंदिराचा प्रवेश जीर्णोद्धारानंतर पश्चिमेकडून करण्यात आला। या मंदिराला जसं धार्मिक वारसा आहे तसाच मोठा ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे। गणपतीच्या मूर्तीच्या खाली एक भुयार आहे। हे भुयार थेट 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चौगावच्या किल्ल्यात आणि त्यापुढे लासूर इथल्या नाटेश्वर मंदिरापुढे निघत असल्याचं सांगितलं जातं। या प्रॉपर्टीचे जे मालक होते जिन्सीवाले त्यांच्याशी संपर्क केला व त्यांच्यापुढे आम्ही एक प्रस्ताव मांडला कानी आपण या मंदिराचा एक चांगला आपण वास्तू करावी। त्या लोकांनी सुद्धा जागा दिली आणि नंतर आपण इथे ही वास्तू उभारली। ज्या ठिकाणी हे मंदिर उभं आहे या मंदिराच्या खाली ऐतिहासिक स्वरूपाच्या अशा घोड्यांच्या मोठमोठ्या पागा होत्या। त्या ठिकाणी खूप मोठा शिला होत्या। त्याचप्रमाणे अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी ही मूर्ती उभी आहे त्या मूर्तीच्या खाली एक खूप मोठं स्वरूपाचं भुयार आहे आणि ते भुयार चौगावच्या किल्ल्याला आणि लासूरच्या नाटेश्वर मंदिराच्या पुढेपर्यंत निघतं। मुजुमदार कुटुंबातल्या पुण्यवान व्यक्तीच्या स्वप्नात श्रींनी दृष्टांत दिला आणि त्यानंतर या जागी उत्खनन केल्यानंतर गणपतीची स्वयंभू वालुकामय मूर्ती बाहेर आली। ही मूर्ती अतिशय नाजूक असून शेंदूर लेपन करताना तिची प्रचंड काळजी घ्यावी लागते। शिवाय किड्या मुंग्यांपासूनही या मूर्तीची विशेष काळजी घ्यावी लागते। महाराष्ट्रात श्रींची वालुकामय स्वयंभू ही एकमेव मूर्ती असल्याचं बोललं जातं। नवसाला पावणारा गणपती म्हणून मुजुमदार गणपतीची ओळख आहे। त्यामुळे अनेक भाविक नवस्फूर्तीसाठी या मंदिरात येतात। 350 वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे। मुजुमदार घराण्यामधल्या एक पुण्यवान व्यक्तीच्या स्वप्नामध्ये येऊन श्रींनी निर्देश केला जागेचा। त्या ठिकाणी खणल्यानंतर ही वालुकामय मूर्ती सापडली। बऱ्याचशा ठिकाणी आपण पाषाणाच्या मूर्ती पाहिल्या असतील। पाषाणाच्या मूर्तीला सेंदूर लेपन वगैरे या करून त्याची सेवा निश्चित होऊ शकते, परंतु ही सेवा करत असताना आम्हाला सुद्धा पुष्कळ काळजी घ्यावी लागते। वालुकामय मूर्ती आहे त्या ठिकाणी मुंग्या मुंगळे या जर गेल्या तर त्या ठिकाणी वाळू अजूनही गळते, आम्हाला ते पुन्हा भरून त्या ठिकाणी बंद करावं लागते। वालुकामय मूर्ती ही आहे बहुतेक महाराष्ट्रामध्ये खूप कमी ठिकाणी असेल असं एक देवस्थान आहे। इच्छापूर्ती करणारा गणपती म्हणून मुजुमदार गणपतीची ओळख असून या मंदिरात माघी गणेशोत्सव तसंच भाद्रपद महिन्यात गणपती प्रतिष्ठापनेपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। विकास पदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।